नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि या पहिल्या दिवशी कॉपी पुरवण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. आज 10वीचा मराठीचा पेपर होता. मराठीच्या पहिल्याच पेपरला केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी पाहायला मिळाली. जालन्यातल्या तळणी गावातल्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे. मंठा तालुक्यातल्या तळणी इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ही घटना समोर आली आहे. 10वीचा आज पहिला पेपर असून कॉपी देण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. ही गर्दी पाहून पोलीसही हतबल झाले. त्यामुळे परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. केवळ जालना नव्हे, येवल्यातही कॉपीमुक्त अभियानाचा अक्षरशः फज्जा उडाला. अंदरसूल शाळेच्या केंद्रावर काही तरुण बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी धडपड करत होते. मराठीच्या पहिल्याच पेपरला केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. मीडियाचे कॅमेरे पाहताच तरुणांनी धूम ठोकली. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रावर पोलिसांचा कुठेही बंदोबस्त दिसून आला नसल्यानं परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची नव्हे, कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी दिसून येते. जळगावात 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. जळगाव शहरातल्या अनेक 10वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपी बहादरांकडून विद्यार्थ्यांना सर्रास कॉप्या पुरवल्या गेल्या. एकीकडे कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क झाल्याचं दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना पहिल्याच पेपरला सर्रास कॉपी पुरवल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10वीच्या परीक्षेतल्या कॉपी रोखण्यासाठी शाळेनं अनोखी शक्कल लढवली. पैठण तालुक्यातल्या जायकवाडी उत्तरमधील शाहू विद्यालयानं शाळेच्या चारही बाजूनं मोठी चर खोदली. शाळेतल्या खिडकीतून कोणी कॉपी टाकू नये म्हणून ही चर खोदण्यात आली. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू बोहन यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून बोहन यांना अटक करण्यात आली आहे. 122 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी त्यांना ही अटक करण्यात आली आहे. हजारो अशा ग्राहकांचे कोट्यवधी रुपये इथं अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे ग्राहकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. या सगळ्या नंतर ग्राहकांचा संताप व्यक्त होत होता. अखेर या प्रकरणी आता अटक करण्यात आलेली आहे. जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू बोहन यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं बोहन यांना अटक करून ही कारवाई केलेली आहे. 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं हे सगळं प्रकरण गाजतंय. हजारो ठेवीदार ज्यांनी बँकेमध्ये आपले पैसे ठेवले पण पैसे काढायला अडचण येत होती आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. तिकडे भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळालं. शेकडो भाजप कार्यकर्ते आता पोलीस स्टेशनमध्ये घुसलेत. आरोपीला तात्काळ पकडून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा जमाव पोलीस स्टेशनवर चालून गेला आणि या सगळ्यांनी दोषीवर जो धमकी देणार आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. राहुल, थेट सत्ताधारी आमदारांनाच धमकीचं, महिला आमदारांना विशेषतः धमकी देणारा हा कोण आहे, काही कळू शकलंय का? काही कारवाई आतापर्यंत झाली आहे का? अजूनही कुठलीच कारवाई झालेली नाही आणि धमकी देणारा कोण याचा शोध जरी पोलीस घेत असले तरी बुलढाणा जिल्ह्यामधील भाजपा जे आहे ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे. महिला भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या घरी एक निनावी पत्र आलं आणि त्यामध्ये जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्या पत्रामध्ये काही आक्षेपार्ह विधान देखील त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं श्वेता महाले यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका असल्यामुळं श्वेता महाले आणि काही कार्यकर्ते चिखली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल देण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्यांनी रीतसर
धमकीचं पत्र पाठवणाऱ्या विरोधात तक्रार दिली, मात्र भाजपाचे कार्यकर्त्यांचा जो राग जो आहे तो त्या ठिकाणी अनावर झाला आणि सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते चिखली पोलीस स्टेशनमध्ये घुसले. जोपर्यंत पत्र पाठवणारा आरोपीला तुम्ही अटक करत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही, असा पवित्र भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आमदार श्वेता महाले यांनी सर्वच कार्यकर्त्यांना शांतता ठेवण्याचं आवाहन जरी केलेलं असलं तरी धमकी पाठवणारा जो आहे त्याचा शोध घ्या, त्याला तात्काळ कडक शासन करा, अशा मागणीवर भाजपा कार्यकर्ते अजूनही ठाम असल्याचं दिसून येते. विलास सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राहुल. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.